सांगू आता बघा सोपं आहे एक एक बघू आपण की आपल्याला काय काढायचंय सर हा बोल सर हा क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चन समजला नाही समजत नाही सांगतोय ना आता सांगतो समजावून आता ऐका ठीक आहे आता ऐका समजावून सांगतोय ऐका आता बघा प्रश्न काय आहे की संख्या रेषेचे निरीक्षण करा बीई बीई ची किंमत काय आहे बी पासून ई पर्यंतची किंमत आपल्याला शोधायची दुसरी किंमत काय सी जी सी पासून जी पर्यंतची किंमत आपल्याला शोधायची आणि त्यानंतर एडी ए पासून डी पर्यंतची किंमत आपल्याला शोधायची ह्याच्यातलं अंतर शोधायचंय आणि अंतर शोधून त्यांची काय वजाबाकी बेरीज येईल ती काढायची मग आता अशा टाईपचा प्रश्न आला की मग आपल्याला काय होते की अवघड जातोय गडबड होते सोपं एकदम सोप्यात जायचं अवघड काहीच नाही बघा ही जी मोठी रेष आहे ही शून्याची हा ही मोठी रेष आहे 3ची आहे बरोबर मग ही मोठी रेष कशाची असेल 2ची आणि ही मोठी रेष 1ची बरोबर आता मला मी तुम्हाला मागे सांगितल्यापासून इथून इथपर्यंत किती भाग झालेत हे मोजायचे असते किती भाग झाले 1 2 3 4 5 6 म्हणजे हे किती भाग झाले 6 मग आपल्याला काय करायचं की आपल्याला अंतर मोजायचं पहिलं तर आपण अंतर मोजायचं कोणतं अंतर मोजायचं बीई बी पासून ई पर्यंतचं अंतर मोजू मग आता हिथं बी आहे हिथं ई आहे बरोबर हे अंतर मोजायचंय ही किती घर आहेत 6 ही किती घर आहेत 6 ही किती घर आहेत 6 6 18 हे 19 हे 20 हे 21 22 23 किती घर आली ही 23 बीई किती आलं 23 आलं आता आपण बघू सी जी बघा सी पासून जी पर्यंत अंतर हे सी आणि हे जी मग मधली मेन घर ही किती 6 हे 6 हे पण 6 हे पण 6 6 चोक 24 25 26 27 28 29 ही घर किती आली 29 आली बरोबर आता एडी मग बघू ए पासून डी पर्यंतचं अंतर तर ए हित आहे आणि डी कुठे आहे हित आहे ओके एडी आता हिथं किती घर आहेत 6 6 6 आणि हे 6 6 चोक 24 25 26 27 28 29 किती घर आली 29 म्हणजे मी काय करणार आहे 23 अधिक 29 वजा 29 भागिले काय करायचंय तर 0 पासून 1 पर्यंतचे किती भाग झालेत 6 तर त्या 6 ने इथं भागायचं ह्या 29 ला 29 कॅन्सल होईल राहिलं किती 23 23/6 23/6 म्हणजेच पर्याय काय पर्याय क्रमांक 4 बघा कसं सायंत्रिक 18 उरले 5 ओके कसं आलं या 23 ला आपण 6 ने भागलं सायंत्रिक 18 शिल्लक किती राहिलं 5 5 कुठे येतं हिथं हे 3 हिथं येतं आणि 6 असतं हिथं कळतंय ओके जायचं पुढच्या प्रश्नाला हा सर बोल इथपर्यंत समजलं की प्लस ऍडिशन वगैरे समजलं 29 ला 29 जाईल बघ ना इथं एडी बी ची किंमत किती आली 23 सी ची किंमत 29 एडी ची किंमत 29 29 ला 29 कॅन्सल होईल 29 मधून 29 गेलं किती आलं 0 राहिलं किंमत किती 23 हे 23 ला कितीने भागायचं 6 ने मग किती आलं उत्तर 3 ऑप्शन 4 येतंय बघ ना तू समज 2 मिनिट समज सोडव लवकर घे नाही सर
हे काढतो आणि ए किती आहे? ए आहे -4 -4 आहे ए. ठीक आहे, मग हे -3 असेल, हे -2, हे -1, हे 0, हे 1 2 3 4 काय असेल ते असेल. ठीक आहे, बरोबर आहे. आता बघा असेल आणि यांच्यातील अंतर y एकक असेल आणि बी ए पासून बी किती अंतरावर आहे? y. एक तर बी इकडे असेल किंवा एक तर बी इकडे असेल. तिकडे बी असेल तर +4 होईल, इकडे बी असेल तर -4 होईल. मग काय येईल? -4 + y असे एक तर येईल उत्तर किंवा -4 - y असा आन्सर येईल. असेल. आता बघा कुठंच उत्तर असं नाही, ऑप्शन मध्ये कुठंच उत्तर असं दिसत नाही. मग कसं लिहायचं? तर ह्यांची जागा बदलायची की y पहिल्यांदा आलं तर -4 तिकडे जाईल, y -4 आहे का ऑप्शन? आहे ऑप्शन 4. आता ह्यांची जागा बदलली, -y -4, पण असं कुठंच दिसत नाही. मग ह्या वजाने जर आतमध्ये वजा आत गेलं तर इथं काय येईल? -y/-4 असं येईल. तर उत्तर काय येते? पर्याय 2 व 4. एवढा तो सोपा प्रश्न आहे, एवढा इझिली सॉल्व्ह होतो. पुढचा प्रश्न बघायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. बघा हा, आता हा प्रश्न थोडासा तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, सोडवा. ह्या प्रश्नाला आपण 1 ते 2 मिनिटं देऊ, सोडवा. हा चालेल. हा नाही तुम्ही काहीच केलं. हो हो चालतंय की. हो हो सर. हो हो सर. सर्व ऑनलाईन शिकवायला. हा ऑनलाईन चेक महिन्याची पाठवा. हा गुगल पेला आहे, दुसरा आहे तो फोन पेला आहे. चालतंय फोन पेला आहे, दुसरा नंबर. सुटलं का नाही? बघा आता उत्तर. आता कसं काढायचं उत्तर? बघा, रांगोळी काढताना मधल्या पांढऱ्या टिपक्यापासून सरळ रेषेत समान एकक अंतरावर उजवीकडे 24 लाल व डावीकडे 16 हिरवे टिपके काढले. हा सर मी सांगू? पेपर गेला त्यांचा पेपर गेला. हा बस ना. हा सांग. सांग ना, सांग काय येतं उत्तर? बघा, रांगोळी काढताना मधला पांढरा टिपका म्हणजे हा असेल, म्हणजे झिरोवालाच पकडायचा. बरोबर आहे. ह्या पांढऱ्या टिपक्यापासून सरळ रेषेत समान एकक अंतरावर उजवीकडे 24 लाल टिपके. लालच देऊ टिपके, ह्यांनी लाल म्हणले तर लाल देऊ. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 24 लाल टिपके काढले. आणि परत काय म्हणले त्यांनी की उजवीकडे 24 आणि डावीकडे 16 हिरवे टिपके काढले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असे हिरवे टिपके काढले इकडं. बरोबर. तर डावीकडील 9व्या, आता डावीकडील 9व्या म्हणजे ही कधीही वजाच शून्याच्या अडीच मायनस म्हणावं आले लागेल. -1 म्हणजे -2 डावीकडील -3 संख्या ह्या -4 मायनस -5 -6 -7 मायनस मध्ये -8 असतात आणि -9. शून्याच्या मग ह्या आला उजवीकडील संख्या +1 डावीकडील मध्ये असतात. 9व्या व उजवीकडील 10व्या.
उजवीकडचे 10वे बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवीकडील 10व्या टिपक्यामधील अंतर. आता ह्या टिपक्यामधील अंतर किती येईल? हिथून हे किती आहे? हिथून हे 10 आणि हिथून हे किती आहे? 9. म्हणजे एकूण अंतर किती आलं? 19. कसं? ह्या 9ची आणि 10ची बेरीज करायची. किती आली बेरीज? 19. बरोबर. हा, आणि ह्या उजवीकडील 12व आणि डावीकडील 4थं, तर ह्यांची बेरीज किती आली? 16. तर ह्यांच्यातील फरक किती? 19 वजा 16 3. ऑप्शन 2. कळतंय? ऑप्शन काय आलं? 2. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन. 16 अंक तुम्ही उजवीकडून काढलं ना? हा, 16 बेरीज करायची रे. ह्या 12ची आणि 4ची बेरीज असते. 12 प्लस 12 किती आहे? 16. हॅलो, 12 लेक्चर होईल आणि जे दुसरा लेक्चर असेल तर त्या लेक्चर मध्ये टेस्ट सॉल्व करायची. कारण की आपली जी आज ऑफलाईनची बॅच होती त्या ऑफलाईनच्या बॅचला सगळ्यांना टेस्टच होती सॉल्व करायला. टेस्ट सोडवायचे. तुम्हाला मी टेस्ट पाठवून देईल. ठीक आहे. तर आता म्हणजे आता एक क्लास झाला का? हा क्लास संपतोय आता 5 मिनिटात. हा क्लास संपला की मग तुम्हाला टेस्ट पाठवली जाईल. ती टेस्ट सोडवायची तुम्ही आणि मग तर तुमची दुसरा सोडून क्लास नाही झाल्यावर का? आम्ही काय? दुसरा क्लास नाही का? दुसरा क्लास नाही, टेस्ट सोडवायची. कारण की आज ऑफलाईनला पण टेस्टच झाले. इथं टेस्ट सोडवायची, घरी टेस्ट सोडवायची आणि मला उत्तर पाठवायची. आता बघा ओके सर. हा प्रश्न. आता बघा किती पर्याय आहेत? 4. 1 2 3 4. 4 मधले 2 अचूक विधान म्हणजे 2 बरोबर आहेत आणि 2 चुकीचे आहेत. आता हा प्रश्न खूप सोपा आहे. व्यवस्थित वाचला की सुटतो. मग ह्याच्यात आहे ना आपण गडबड करायची नाही. आपण काय करायचं की जो सगळ्यात सोपा वाटतोय पर्याय तो सोडवायचा. जो सगळ्यात सोपा वाटतोय. मग पहिला पर्याय सोपा वाटतोय का? पहिला पर्याय तर सोपा वाटेना. सोपा वाटेना. मग मी काय करतो? 2 नंबरचा ऑप्शन बघतो. आता 2 नंबरचा ऑप्शन काय? -1 -0.109. ओके, ही संख्या कुणाच्या मध्ये म्हणतात? ह्यांच्या मध्ये. मग ह्याच्या आधी 0.09 आणि ह्याच्यानंतर 0.10 हा नंबर येईल का? नाही येणार का? तर बघा हा 3 अंकी नंबर आहे. तर इथं मी 0 ऍड केला आणि इथं पण 0 ऍड केला. तर बघा वजा 90 वजा 100च्या मध्ये 109 नसतं. 109 नसतं. बरोबर. यस. मग 109 नसतं म्हणून हा ऑप्शन येईल का? हा चुकीचा झाला ऑप्शन. बरोबर. आता इथं मायनस दोन्हीकडे साईन आहे. इथं पण मायनस साईन आणि इथं पण मायनस साईन आहे. मायनस मायनस साईन काय होतं? प्लस होतं. मग इथं काय आलं? 17/19. 17/19 ही कसला नंबर आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह नंबर कुठं असतो? संख्या रेषेच्या उजव्या हाताकडे असतो. शून्याच्या उजव्या हाताला असतो. तिथं काय म्हणलंय? डावीकडे. म्हणजे हे पण विधान कसं आलं? चूक. म्हणजेच ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 कसे करेक्ट आहे. आपण काय केलं की अवघड विधान बघण्यापेक्षा मला जे विधान सोपं वाटतं ते मी सोडवलं. आणि जे विधान सोपं आहे ते सोडवलं की अवघड तर मला सोडवच लागलं नाही आणि माझं उत्तर आलं. पहिल्या विधानाला जास्त वेळ गेला असता आणि ते सुटलं बी नसतं. मी ते सोडवलंच नाही. ते न सोडवता मी खालची सोपी विधानं सोडवली तरी माझं उत्तर आलं. कळतंय? समजतंय सगळ्यांना? पुढे जाऊ. आता हा प्रश्न इनकम्प्लीट आहे. हा सोडवा. हा आहे. हा कम्प्लीट क्वेश्चन आहे. हा सोडवा.
ऑप्शन 1 करेक्ट आहे. ऑप्शन 1 येत आहे सगळ्यांचं. बघू आपण चेक करू. बघा हे प्रश्न सोपे आहेत, तुम्ही सहज सोडवू शकता. काय करायचं आपल्याला, एडी ए पासून डी पर्यंतचं अंतर मोजायचं. तर इथं इथं उत्तर कशात आहे, इथं उत्तर अंकामध्ये आहे का, नाही अंकामध्ये नाही म्हणल्यावर आपण ए पासून डी पर्यंत सरळ अशी घर मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती घर आहेत ही, ए पासून डी पर्यंत 10 आणि डी पासून ई पर्यंत 1 2 3 4 5 6 7 7 आहे. 10 मधून 7 गेलं 3. 3 कुणाच्या मधलं अंतर आहे बघू, ए बी च्या मध्ये 3 आहे, आलं उत्तर ए बी. आता एसी च्या मध्ये किती आहे, 5 आहे, हे नाही येणार. बीडी बी पासून डी च्या मध्ये किती आहे, तर ते जास्त आहे, बरोबर. लेक्चर झालं. ओके. आता आजच्या लेक्चरचा हा बहुतेक आपला शेवटचाच प्रश्न होईल. हा शेवटचा प्रश्न आहे आणि त्यानंतर तुम्ही मग घरी ते प्रश्न सोडवा. घरी मग प्रश्न सोडवा. आता हा शेवटचा प्रश्न बघा, सॉल्व करा. बी आणि डी चे निर्देशांक आपल्याला सांगायचे. सांगा चला. बी ला काय येईल, बी कसा दिसतोय तुम्हाला, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बी? बी निगेटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे का, नाही. म्हणजे बी च पॉझिटिव्ह उत्तर येईल का, नाही येणार. आता डी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, डी डी पॉझिटिव्ह आहे, बरोबर. आता मला सांगा 0 ते 1 पर्यंत किती भाग झालेत, किती भाग झालेत, 1 2 3 4 5, बरोबर. 5 भाग झालेत. म्हणजे छेदस्थानी किती आलं पाहिजे, 5 आलं पाहिजे. तिथं छेदाला किती, 4 आहे, जे की चुकीचं आहे. छेदाला 4 येईल का, नाही. म्हणजे उत्तर काय आलं, ऑप्शन 3. अजून बघा उत्तर, हे 5 भाग झाले, हा 6वा 7वा. बी कितवा आला, 7वा. आणि छेदाला किती येईल, 5 वजा 7/5 आलं, आलं इथं वजा 7/5. आणि हा बघा डी, डी कितवा आला, 1 2 3. मग इथं किती येईल, 3/5 आलं, 3/5, बरोबर. तर इथं हा संख्या रेषाचं जे बेसिक आहे ते आपण कंप्लीट केलं. आणि इथं संख्या रेषा हा आपला टॉपिक एंड होतोय. संख्या रेषेवर जी काय माझ्याकडे टेस्ट आहे, जे काय आहे ते मी पाठवलंय. आणि पहिले 4 चॅप्टर आपले कंप्लीट झालेले आहेत. जे पहिले 4 चॅप्टर आहे तर त्याच्यावर आपण एक कंबाईन टेस्ट घेऊ. ती टेस्ट लवकर तुम्हाला पाठवण्यात येईल. ती सॉल्व करायची, मला पाठवायची. बहुतेक आपण प्रयत्न करू की उद्याच ती टेस्ट तुम्हाला द्यायची. उद्या मी तुम्हाला टेस्ट पाठवल संख्या ज्ञानावर, पहिले 4 चॅप्टरवर ती टेस्ट सॉल्व करा. आणि आजची पण टेस्ट आहे ती सॉल्व करा. आजचा लेक्चर इथं माझा एंड होतोय. पुढचा लेक्चर नसणार आहे तुमचा. हा बोल. आता लेक्चर एंड होत आहे ना, आता संपला लेक्चर, पुढचा लेक्चर नाही होणार. पुढचा लेक्चर तुम्हाला टेस्ट पाठवली जाईल, ठीक आहे. तर इथं लेक्चर एंड होतोय. बाय. चला आपण आता बघूया टेस्ट. थोड्या वेळात येईल. तोपर्यंत आपण थोडा वेळ थांबणार आहोत. थोडा वेळ व्हिडिओ पॉज करतो. त्याच्यानंतर टेस्ट आले ओपन केली की मग आपण टेस्ट सोडवायला चालू करू. टेस्ट मला दाखवेन, स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर परत आपल्याला टेस्ट आल्यानंतर आपण परत सोडवायला घेऊ. तर आपण थांबत आहोत. आणि जरी आणखीन कोणत्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर
या नंबरवर कॉल करा, तुम्हाला सगळे डिटेल मिळेल. म्हणजेच की 2017पासून आत्तापर्यंत आलेले प्रश्नपत्रिका हे सर्वच. थांबा, फोटो पाठवा. आपण पाहूया आता PDF प्रश्नांची. PDF आहे, PDFची प्रिंट काढून म्हणजे PDFची हे करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला असं परत तुम्हाला सोडवायला प्रिंट काढून घ्या. पहिल्यापासून दाखवतो. पुढचं पान. ह्याची पण प्रिंट काढून घ्या, म्हणजे PDF स्क्रीनशॉट मारून घ्या. घेतला का स्क्रीनशॉट मारून पुढचं पान घेऊ आपण. ह्या तिन्ही प्रश्नांचे PDF स्क्रीनशॉट मारून घ्या. पुढे जाऊ. ह्यांचे पण मारून घ्या. घ्या आता. पुढचं पान घेतो. टोटल 20 पान आहेत, त्यातले आपलं 16वं पान चालू आहे. पुढे जाऊ. हे प्रश्न आपण आता जास्त बघितलेले आहेत, तुम्हाला ह्यांची उत्तर माहीत असतील, तुम्ही नक्की सोडवचाल. टेन्शन नका घेऊ, आरामात स्कॉलरशिपचा अभ्यास करा.